नमस्कार. माझ्या आजार आणि उपाय या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी डॉक्टर पूनमचंद कांक्रिया. आज आपणास पावसाळ्यातील आजार कोणते आहेत याबद्दल मी आपल्याशी हितगुज करणार आहे. पावसाळ्यातील ओलावा आणि दूषित पाणी यामुळे पावसाळ्यामध्ये बरेच आजार डोके वर काढतात व त्याचा त्रास आपल्या सर्वांना होऊ शकतो. त्यामध्ये आहे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, हिवताप किंवा कॉलरा या अशा प्रकारचे आजार आपल्याला या दिवसात उद्भवू शकतात. या आजारातील पहिला आजार आहे डेंग्यू. या डेंग्यूबद्दल मी आता आपल्याला सविस्तर सांगणार आहे. हा आजार कशामुळे होतो, याची मुख्य लक्षणे कोणती आहेत, याच्यावरचं निदान आणि उपचार पद्धती कोणत्या आहेत याबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे डेंग्यू हा रोग होण्याची जास्त शक्यता असते. हा एक विषाणूजन्य रोग आहे. तर याची लक्षणे कोणती आहेत, तर याची लक्षणे अचानक खूप ताप येतो. हा ताप 104 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या मागील बाजूला खूप वेदना होतात. स्नायू आणि हाडांच्या तीव्र वेदना होतात. यामुळे याला ब्रेकबोन फीवर असेही म्हटले जाते. अंगावर लाल पुरळ येण्याची शक्यता असते. मळमळ आणि उलट्यासुद्धा या आजारामध्ये आपल्याला होऊ शकतात. तर ही झाली सर्वसामान्य लक्षणे. तर धोकादायक किंवा महत्त्वाची लक्षणे यामध्ये कोणती आहेत, तर याच्यामध्ये आपल्याला हिरड्यांमधून किंवा नाकांमधून रक्त येणे आणि त्वचेखाली रक्ताचे छोटे डाग दिसून आपल्याला उलट्यासुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे थकवा जाणवतो. ही या आजाराची, डेंग्यूची धोकादायक लक्षणे आहेत. आता याचा उपचार म्हणजे प्रामुख्याने लक्षणांवरती अवलंबून याचा उपचार आहे. तर यामध्ये ॲस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन ही मेडिसिन आपण मनाने कधीही घेऊ नयेत. या मेडिसिनमुळे आपल्याला रक्तस्रावाचा धोका जास्त वाढू शकतो. त्याच्यामुळे ही मेडिसिन आपण कधीही घेऊ नयेत. पॅरासिटामॉल हे औषध आपण फक्त तापेसाठी एखाद्या वेळेस घेऊ शकतो. या आजारामध्ये ORS आहे, नारळाचे पाणी आहे, फळांचा ज्यूस आहे, फळे आहेत, ही आपण आणि पाणी जास्त प्यायला पाहिजे. आणि या आजारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आराम करणे फार महत्त्वाचे आहे. या आजारामध्ये रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार आपल्याला CBC किंवा प्लेटलेट काउंट आपल्याला प्रत्येक वेळी करून घेणे फार गरजेचे असते. जर प्लेटलेट काउंट खूपच कमी झाला असेल तर आपल्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन आपल्याला ट्रीटमेंट घेणे फार महत्त्वाचे असते. त्या प्रतिबंधात्मक उपाय कोणते आहेत, तर हा रोग डासांमुळे असल्यामुळे डासांचे प्रजनन थांबवणे हाच ह्या मागील एक प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला असू शकतो. त्याच्यामुळे जुने टायर आहेत, झाडाचे कुंड्या आहेत, जुने बूट आहेत आणि आपल्या भांड्या आहेत, यामध्ये जास्तीत जास्त यामध्ये पाणी साचू देऊ नये. आणि आपल्या अवतीभोवती घराच्या बाहेरसुद्धा पाणी साचू देऊ नये. आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठीसुद्धा आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. कूलरमधील पाणी आपल्याला 8 दिवसामधून एकदा स्वच्छ करून कूलर घ्यावं लागेल. पाणी काढल्यानंतर कूलर पूर्ण कोरडे करून नंतर त्यात नवीन पाणी टाकावे. त्यामुळे डासांना प्रतिबंध आपल्याला यामध्ये होऊ शकतो. तर याचा प्रतिबंधात्मक अजून उपाय कोणते आहेत, तर यामध्ये दिवसभरातसुद्धा आपल्याला पूर्ण कपडे अंगावर घालणे गरजेचे आहे. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा मॉस्किटो रिपेलंट ज्या क्रीम येतात त्या क्रीम हातांना पायांना लावणे फार महत्त्वाचे असते. रात्री झोपताना मच्छरदाण्याचा उपयोग आपल्याला कधी हितावह असू शकतो. घरांच्या खिडक्यांना जाळ्या लावल्यामुळे खिडक्यामधनं डास घरात प्रवेश करणार नाहीत. त्यामध्ये सुद्धा डासांचे प्रमाण खूप कमी होण्यासाठी मदत असते. तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणालाही जास्त ताप असेल तर या तापाला घरगुती औषधे न देता खालील रक्त तपासण्या करणे फार गरजेचे आहे. त्यामध्ये CBC आहे, IgM आहे, हे करून घेणे फार हिताचे असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे आजार आल्यानंतर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्त्वाचे आहे. ही होती डेंग्यू या आजाराबद्दलची समीक्षा किंवा माहिती.
आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडला असेल. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या फॅमिली मेंबर्सना, आपल्या मित्रमैत्रिणींना ही माहिती देऊन या चॅनलला लाईक करा. ही माझी आपल्याला विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद. आणि ही माहिती आपल्याला फक्त शिक्षणासाठी देण्यात येत आहे हे सुद्धा आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद.